पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 82. अभिवाचक जयंत ठोंबरे. पालखी वेढ्यापासून झपाट्यानं दूर चालली होती. आता डोंगराची मुरमाड जमीन संपून चिखल सुरू झाला. पचाक पचाक पावले वाजू लागली. अंधार मी म्हणत होता. पावसाने भिजत असलेली झाडांची पाने विजेने क्षणोक्षणी चकाकत होती. आणखीन काही अंतर कुठले की निर्धास्त आणि बिनबोभाटपणे विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत तरी पोहोचायला हरकत नव्हती. कुठे उंच तर कुठे खोल, कुठे गवत तर कुठे दगडधोंडे, कुठे शेवाळ तर कुठे चिखल, अशी ती अडचणीची वाट होती. काही ठिकाणी तर जांघड जांघड चिखल होता. महाराज पालखीत बसले होते, पण मन आणखी बरेच अंतर काटले गेले. पालखी पुढे पुढे धावत होती. त्या 600 काळ्या कुट्ट सावल्या भूतांप्रमाणे गुपचूप पळत होत्या. मधूनच एखादी डरकाळी उठे, काळजात चर्र होई. वाघांच्या डरकाळ्या होत्या त्या. पावसाने सतावलेले वाघ झाडीतून डरकाळ्या फोडीत होते. पानापानावरून टपकणारा पाऊस आणि रातकिड्यांचे एका सुरातले किर्र संगीत अखंड चालू होते. जव्हरची छावणी आता खूप मागे पडली होती. इतक्या भयान अंधारात, मुसळधार पावसात आणि खडतर आडरानात कुणीही माणूस फिरकणे अशक्य होतं. धोका सम. झाडीत खुजबुजले. वाघाचे डोळे चमकले. कोण कोण? कोणी नाही. नाही, तो पहा, कुणीतरी आहे तिथं. कोण? कुणास ठाऊक, पण माणूसच. नक्की कुठे? किती जण? नाही माहीत. भयान काळोखात इतिहासाला नाही माहीत, परंतु हे रस्ते जव्हरचे. महाराजांना घेऊन पळताना 600च्या टोळींना त्या हिरांनी पाहिलं. झुडपे थरारली. खूप जोरात आसमान कडाडलं. महाराजांच्या आणि मावळ्यांच्या काळजात वीज सळसळून गेली. सगळेच दचकले. आपल्याला कोणीतरी पाहिलं, पण कुठून आणि किती जणांनी? आता या भयंकर रानात भीषण अंधारात कसं समजायचं, कसं ओळखायचं, कसं शोधायचं? जव्हरच्या छावणीतीलच ते हेर होते. एकटा नव्हे, 2 जण किंवा दोघांपेक्षा जास्तच. इतिहासाला एवढंच माहिती आहे. आता त्या अंधारात हेरांना शोधण्याचा प्रयत्न करणंही अशक्य आणि धोक्याचं होतं. कुठे सापडायचे ते? आणि तेवढ्यात त्यांच्यापैकी एखादा निसटून जव्हरच्या छावणीकडे पळाला तरीही शत्रू पाठलागावर येणारच. म्हणून वेळ धोक्यात व्यर्थ घालवण्यापेक्षा जोरात पळणं हाच एक केवळ उपाय होता. आता दुसरा उपायच नव्हता. नाहीतर शत्रू येऊन आडरानात शिकार गाठणार हे नक्की होतं. एकच क्षण गेला आणि मावळे थांबले. भराभर ती रिकामी पालखी पुढे आली. मावळ्यांच्या टोळीमध्ये एक जण अगदी महाराजांसारखा पोशाख केलेला होता. गडावरून निघतानाच हा सर्व साज शृंगार त्याने केलेला होता. त्या गड्याला दाढीही होती, त्यामुळे तो महाराजांसारखा दिसत होता. आता विचार करायला वेळ नव्हता. जो विचार करायचा तो पूर्वीच केलेला होता. तो मावळागिडी झटकन रिकाम्या पालखीत बसला. त्याच्या पालखी सांगाती 15-20 मावळे राहिले. नव्या महाराजाची नवी पालखी सरळ नेहमीच्या मार्गाने चालू लागली आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी मावळ्यांच्या मोठ्या टोळीसह एकदम आडरानात घुसली. बाजीप्रभू अर्थात महाराजांच्या पालखीबरोबरच होते. नेहमीची वाट सोडून त्यांनी मुद्दाम वेगळी आडवाट धरली. शत्रूचा पाठलाग होईल, तो घोड्यावरून होईल, पण शक्य तेवढं अंतर काटण्याकरता आणि शत्रूचा वेळ फुकट वाया घालवण्याकरता ही युक्ती. महाराजांची पालखी आडवाटेनं विशाळगडाच्या रोखावर निघाली. तरी ही काळजी संपलेली नव्हती. पाठलाग होणार हे नक्कीच होतं. शत्रूला हुलकावणी दिल्यामुळं फक्त आणखीन काही तास शत्रू महाराजांना गाठू शकणार नव्हता. तेवढ्या वेळेतच अतिशय जोरानं जाऊन अंतर काटायचा प्रयत्न मावळे आणि बाजी करू लागले. जीवापाड प्रयत्न. आणि खरोखरच भयंकर घाईघाईने मावळ्यांनी पळावयास सुरुवात केली. मावळ्यांच्या आणि बाजीच्या जीवांची उलघाल सुरू झाली. महाराजांना भविष्य दिसू लागले. पालखी हिंकाळत होती. गोंडे हिंदोळत होते. नवे महाराजांचे काळीजच. पण महाराज मावळ्यांच्या आणि बाजींच्या ताब्यात होते. पालखीतून पायी उतरून चालण्याने महाराजांना त्रास फार फार झाला असता.
पळण्याच्या वेगात कसूर तर पालखी खांद्यावर घेऊनही होत नव्हती. महाराजांना घेऊन पळत राहायचे एवढेच मावळ्यांना आणि बाजींना समजत होते. बस. हेर केव्हाच अंधारातून सळसळत छावणीकडे धावत गेले होते, जौहरला बातमी देण्यासाठी की दुश्मन शिवाजी भाग गया, दौडव. भयंकर प्रसंग हा. आता वेढ्यातील गनिमी फौजा येणार, पाठलाग होणार. बाजीच्या काळजात चिंतेची चिता पेटली. महाराजांना पालखीतून उतरू न देता बाजींची आणि मावळ्यांची पराकाष्ठा चालली होती जास्तीत जास्त जोरात धावण्याची. खाली उतरून पळण्याकरता बाजींना आणि मावळ्यांना महाराजांनी काय काय म्हटलं असेल ते केवळ त्यांनाच माहीत, इतिहासाला माहीत नाही. अजून किती दूर होता विशाळगड. काय होणार आता ते फक्त श्री भवानीच जाणत होती. आणि खरोखरच मावळ्यांनी काही उसने ठेवले नव्हते. खाली 2-2 वीट चिखलाची रबडी होती. पायात काटा मोडतोय की खोट्यामध्ये पाय मुरगळतोय याचा विचारही ते करीत नव्हते. महाराजांना आपल्या माणसांचे हे कष्ट पाहवत नव्हते, पण ते त्यांच्या निष्ठेचे आणि प्रेमाचे सक्त कैदी होते. सिद्धी जौहरचे हेर शिवाजी पळाल्याची भयंकर बातमी घेऊन छावणीमध्ये येऊन धडकले. सगळ्या छावणीत ही बातमी पसरली. गडबड उडून गेली. शिवाजी पळाला. कसा काय पळाला कोण जाणे, पण पळाला. अजून पळतोय. विशाळगडाच्या रोखाने पालखीत बसून पळतोय. ही बातमी सिद्धी जौहरच्या कानावर आदळली. वज्राघातच होता तो त्याच्यावर. त्याचे कान, डोळे, मन एकदम सुन्नत झाले. हे आपण काय ऐकतो आहोत हेच त्याला समजेना. तो डोळे ताणून पिसाटासारखा स्तब्ध होऊन पाहू लागला. जणू महाभयंकर जलप्रलयातील भोवऱ्यात सापडून तो गरा फिरत होता. असे वाटले की हा आता एकदम वेडा होणार. शिवाजी पळाला कसा 4.5 महिने हजारो हशमांच्या फौजेसह, तोफखान्यासह, मोठमोठ्या सरदारांसह बळकट वेढा घालूनही अखेर तो पळाला. सिद्धी जौहर भयंकर उद्विग्न झाला. पश्चात्तापाने म्हणाला, या अल्लाह, ये क्या हुआ? इस बरनाले किले पर जेर किया हुआ दुश्मन हमको धोखा देकर भाग गया. ये कैसे हुआ? अब हजरत शाह आदिल शाह की खिदमत में मैं कैसे पेश हूं? इस्लाम का भारी दुश्मन मेरे पंजे से छूट गया. यह सुनकर शाइस्ते खां और सारे सरदार मुझे क्या कहेंगे? मेरे शिकंजे से एक बेशकीमती जेवर गायब हो जाने से मुझे कितनी खस्तगी हो रही है, ये मैं कैसे बताऊं? जौहर कमालीचा उद्विग्न झाला. आता काय करून काय नको हे त्याला समजेना. सर्व सरदारही दिग्मूढ झाले. बाहेर पाऊस पडत होता. जौहरच्या 3.5 महिन्याच्या अविश्रांत प्रामाणिक कष्टावर पाणी पडत होते ते. जौहरच्या पुढे सिद्धी मसूद उभा होता. जौहरने एकदम त्याच्याकडे बोट करून म्हटलं, दिलेर मसाउद, तुम फौरन शिवाजी का पीछा करो. मेरे हाथ से एक बेनजीर नगीना निकल गया. हमारी आंखों में धूल झोंक कर शिवाजी भाग गया. मसाउद, तुम ही उसका पीछा करो. जाओ. सिद्धी जौहरचा हुकूम होता क्षणी मसूद घाईनं निघाला. छावणीच्या फौजेची एकच धावपळ उडाली. 2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ मसूदच्या हुकुमाखाली तयार झाले. स्वारांची फौज बिनीवर घेऊन मसूद दौडत सुटला विशाळगडाकडे. हा सिद्धी मसूद अतिशय शूर आणि जौहरचा अतिशय निष्ठावंत सरदार होता. तो मुळी जौहरचा जावईच होता, मुलीचा नवरा. मसूदची फौज निघाली, खूप जोरात निघाली. पण तो पाऊस, तो अंधार, ती भयंकर खराब वाट, शिवाळे, निसरडे, चिखल वगैरे अडथळे अटळ होते. त्याचे हशम शिवाळ्यामध्ये रपारप पडत होते. काही ठिकाणी तर त्यांच्या घोड्यांचे पाय गुडघ्या इतक्या चिखलामध्ये रुतत होते. सर्वात अडथळा अंधाराचा होता. धडपडत मसूद विशाळगडाच्या रस्त्याने चालला होता. कितीतरी वेळ तो आणि त्याचे सैन्य रस्ता तुडवीत होते, पण शिवाजीची काहीच चाहूल लागेना. पळत होते. अंगभर चिखल माखला जात होता, तरीही पळत होते. शिवाजी हवा होता. विजांच्या चमचमाटात फक्त झाडी, चिखल आणि धोंडेच दिसत होते. बराच रस्ता तुडवल्यानंतर विजेच्या प्रकाशात मसूदला एकदम 15-20 माणसे आणि पालखी पळताना दिसली. ही एकदम आनंदाची उकळी फुटली आणि आरोळी फुटली. शिवाजी, पकडो, ठहरो.
मसूद आणि मसूदचे स्वार चिखलतोडवीत ताड 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 दौडत निघाले. 15-20 मावळे पालखी पळवत होते. एका क्षणात पालखीला स्वारांचा गराडा पडला. पालखी थांबली. पालखीत कोण आहे असं मसूदने दरडावून विचारलं. मावळ्यांनी सांगितलं की पालखीत शिवाजी महाराज आहेत. शिवाजी म्हणजे सापडलाच. मसूदचा आनंद सैन्यात मावेना. फसवून पळून चाललेला तो लबाड अखेर सापडलाच. मसूदने पाहिलं, अंधारात शिवाजी महाराज पालखीचा गोंडा धरून बसले होते. आता नशिबात जे लिहिलं असेल ते भोगायला महाराज तयार होऊन बसले होते. मसूदला विजयाचा आनंद होत होता. फत्ते, शिवाजी जिंकला. सारी मराठी दौलतच जिंकली. नव्या आनंदाच्या, अमाप नव्या कल्पनांच्या, उत्साहाच्या विजा विजापुरी सैन्यात चमकत होत्या. मसूदने पालखीच्या भोवताली सशस्त्र हशमांचा पहारा घालून पालखीसह महाराजांना कैद केलं. मावळेही पकडले आणि पालखी पन्हाळगडाखाली छावणीत घेऊन जाण्याकरता आपल्या फौजेचं तोंड त्याने माघारी वळवलं. आता अगदी आनंदानं चिखलतोडवीत मसूदची विजापुरी फौज परत माघारी निघाली. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 82वा आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222 55-909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 94-222-55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे imagead27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.